पहाटे 4:30 वाजता उठून आम्ही चाललो होतो आमच्या गावाला. मग तिथून गावाला जायचं होतं म्हणून आम्ही पहिले गेलो कल्याणला. तिथून बसल्यानंतर मेन कॅरेक्टर वाईफ एन्जॉय करतच होती आणि तेवढ्यात पावसाचा जोरात झपका आला आणि सगळं गेलं. पण पाऊस गेल्यानंतर एवढं छान वातावरण झालं होतं ना की ओ माय गॉड, किती भारी दिसतंय. सगळं हिरवंगार झालं होतं. त्याच्यामध्ये 2 डोंगरमधून अशी नदी आणि एकदम थंडगार वारा. आणि मी मध्ये बघितल्यावर हा बाबू त्याचं खेळत होता. त्याच्यासोबत खेळता खेळता आम्ही पण 6 तास कसे घालवले काय माहिती आणि आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो. तर तुम्ही विचार करत असाल की ही एवढी मोठी गर्दी कशासाठी, तर ते तुम्हाला आता कळेलच. तर आम्ही गाडीत बसलो आणि अक्कांचं काम आधी होतं ते पहिले करून घेतलं आणि परत आम्ही एका खटारा रिक्षामध्ये बसलो जी की खूप हालत होती. आणि नंतर आम्ही पोचलो श्री शिव महापुराण कथेसाठी. आणि मध्ये गेल्यावर एवढी जास्त गर्दी बघून माझं डोकं सटकलं. मला जाऊ दे आता बसून घे. तेवढाच समोरून तो आला, बोलतो की लाव का दीदी. म्हणले लाव बाबा आता काय. त्यांनी चांगलं लावलं होतं पण आयब्रोमध्ये घुसलेलं होतं. मी पुसायचा प्रयत्न केला तर वरती पण पुसलं. म्हणलं जाऊ दे चल, एवढं काय नाही होत. मग लास्टची एक आरती राहिलेली ती अटेंड केली आणि आम्ही लगेच गेलो आमच्या कामासाठी. आम्ही मंडपातून बाहेर निघलो आणि भन्नाट वारा सुटला एकदम जोरात. मग काय थोडासा पाऊस आला. मग भिजत भिजत आम्ही गेलो फायनली घरी. आणि घरी पोचल्यानंतर हे वातावरण बघा. त्यामुळे मग आम्ही आता परत घरी आलो. आणि घरी आल्यावर काय यांच्या गप्पा संपल्या नाही. मग मी गेली बाहेर. बोलते कैसा आहे बिडू. बोली मस्त आहे. तुम लोग का कैसा चल रहा है. बोलता क्या है यार, इतने देर बाद आया तू. म्हणजे जाने दे क्या यार. जेवण वगैरे झाल्यानंतर मी बाहेर येऊन बसली कारण की एवढा छान वारा चालू होता ना आणि मला खूप आवडतं असं एकट्यामध्ये बसून वारा घ्यायला. म्हणून मग मी ते एन्जॉय करत बसली होती.